नमस्कार, सदाबहार किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण शिंपल्यांचं सुक्कं मालवणी पद्धतीत बनवणार आहे। तर चला तर आपण आता सुरुवात करूया। एका पॅनमध्ये आपण शिंपल्या घेतलेल्या आहेत, त्या थोड्या आकाराने मोठ्या आहेत। आता आपण मातीचं सरकूल घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण शिंपल्या उकळण्यासाठी पाणी घेत आहोत। पाण्यामध्ये आपण शिंपल्या उकळण्यासाठी ठेवत आहोत। 10 मिनिटं फुल गॅसवर आपण शिंपल्या उकळवणार आहोत। पूर्ण शिंपल्या उकळल्यानंतर त्या उघडतात। शिंपल्या आता पूर्ण उघडलेल्या आहेत। आपण एक शिंपली वेगळी करणार आहे आणि एक शिंपली फेकून देणार आहे। शिंपली उकळवण्यासाठी जे पाणी घेतलं होतं ते आपण कालवणात वापरणार आहे। आपण एक लोखंडी तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये वाटण भाजण्यासाठी आपण तेल टाकत आहोत। आता वाटणासाठी आपण कांदा टाकत आहोत। आलं टाकत आहे। त्यानंतर आपण लसूण टाकत आहे। ओलं खोबरं टाकत आहे। सुकं खोबरं पण टाकत आहे। शेवटी आपण कोथिंबीर घालत आहे। वाटण भाजून घेऊ। मिक्सरमध्ये आपण वाटण बारीक करून घेऊ। त्यामध्ये प्रमाणानुसार पाणी टाकून घेऊ। आता वाटण तयार झालेलं आहे। आपण स्टीलची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊ। फोडणीसाठी लसूण टाकू। दोन तेजपत्त्याची पाने टाकू। एक चिरलेला टोमॅटो टाकत आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही बटाटा टाकू शकता। थोडं ढवळून घेऊ आणि कढईत शिंपल्या टाकू। हळद टाकत आहे। मालवणी मसाला टाकत आहे, त्याच्यामध्ये सर्व गरम सामान असतं। जरा ढवळून त्यामध्ये वाटण टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकत आहे। आपण शिंपल्या उकळलेलं पाणी त्यामध्ये टाकत आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही थोडा मसाला टाकू शकता। थोडं ढवळून घेऊ आणि यामध्ये कसुरी मेथी टाकत आहोत, याच्यामुळे चांगला वास आणि चव येते। आता झाकण ठेवून 15 मिनिटे शिजायला ठेवू। शिंपल्याचं सुक्कं तयार झालेलं आहे। हे भाताबरोबर किंवा भाकरीबरोबर एकदम चविष्ट लागते, तर तुम्ही एकदा अवश्य करून बघा। वरून थोडी कोथिंबीर घालत आहे। आता आपण गरम शिंपल्याचं सुक्कं एका बाउलमध्ये काढून घेऊ। हे मालवणी पद्धतीने बनवलेले आहे, हे तुम्हाला नक्कीच आवडेल। आपली शिंपल्याची चविष्ट आणि झणझणीत रेसिपी तयार झाली आहे।
अशीच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आपण भेटू पुढील व्हिडिओसोबत.